नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमचा गुणवत्ता या वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3 विषय मराठी रानपाखरा या घटकावरचा स्वाध्याय सोडवणे। या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे खालीलप्रमाणे आणि हा आहे माझा परिचय। चला तर मग पाठ्यपुस्तकातील पान नंबर 56 काढा आणि त्यावरील आपण स्वाध्याय सोडवूया। पहिला प्रश्न आहे, कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा। अ आहे घरा। घरा या शब्दासारखा शब्द आहे खरा। त्यावरी, त्यावरी या शब्दासारखा शब्द आहे गोजिरी। सानुला या शब्दासारखा शब्द आहे तुला। भास्कर या शब्दासारखा शब्द आहे सुस्वर। पुढील प्रश्न आहे, खालील गोष्टींचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा। उदाहरणार्थ शरीर निळसर। तर प्रश्न पाहूया। अ डोळे सतेज। आ आहे पाय। पाय या शब्दाचे वर्णन करणारा शब्द आहे चिमुकले। ई पंख, त्यालाही वर्णन करणारे शब्द आहे चिमुकले। ई देह सानुला। उ आभाळ अफाट। उ गाणे सुस्वर। पुढील तिसरा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। आता आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत बरं का। अ प्रश्न आहे, कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलवते? उत्तर त्या प्रश्नाखाली लिहायचे। उत्तर आहे, कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते। आ रानपाखराचे डोळे कसे आहेत? काय असेल बरं याचे उत्तर? उत्तर आहे, रानपाखराचे डोळे सतेज आहेत। ई रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे? उत्तर आहे, रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला अफाट आभाळातून पाखराला कसे उडता येते हा प्रश्न पडला आहे। ई सूर्य डोंगर चढून वर कधी येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, सूर्य रात्र संपल्यानंतर डोंगर चढून वर येतो। पुढील प्रश्न आहे, कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे? याचे उत्तर आहे, कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर रानपाखराच्या घरी जायचे आहे। पुढील प्रश्न आहे, कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे? याचे उत्तर आहे, कवितेतल्या मुलीला रानपाखराची आई व सूर्य भेटायला येणार आहेत। ए कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते? उत्तर आहे, कवितेतल्या मुलीला रानपाखराच्या घरी गेल्यानंतर मजा येईल असे वाटते। पुढील प्रश्न आहे, कोणाला म्हटले आहे ते लिहा। म्हणजेच रानपाखरा या कवितेमध्ये कोणाला असे म्हटले आहे हे आपल्याला लिहायचे आहे। त्यातील अ आहे जीवाचा मित्र। आता पहा, कवितेमध्ये जीवाचा मित्र हा गाणे गाऊन उठवणाऱ्या रानपाखराला म्हटले आहे। आ आहे गोजिरी रत्ने। आता सांगा पाहू, कुणाला म्हटले असेल बरं? उत्तर आहे, सतेज डोळ्यांना गोजिरी रत्ने म्हटले आहे। ज्यांचं असं उत्तर असेल त्यांचं बरोबर। प्रश्न क्रमांक 5 आहे, कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते। खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा। उदाहरणार्थ
रेश्माला तिची आई उठवते. ती रेश्मा उठ लवकर अशा हाका मारून उठवते. सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते. मोबाईल टिंबटिंब असा आवाज करून उठवतो. आता या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला मोबाईलचा म्हणजेच अलार्मचा आवाज कसा होतो ते लिहायचा आहे. मी इथे ट्रिंग ट्रिंग असा आवाज लिहिलेला आहे. आता हे वाक्य पुन्हा वाचूया. सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते. मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो. दुसरे वाक्य पाहूया. भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला टिंबटिंबच्या आवाजामुळे जाग येते. आता भिकू जंगलात राहतो, तर त्याला कशाच्या आवाजाने जाग येत असेल बरं? बरोबर, पक्ष्यांच्या. मग आता हे वाक्य कसे होईल बघा बघू. भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नोत्तरं कशी सोडवायची ते पाहिली. आता तुम्ही पान नंबर 56 वरील राहिलेले सर्व प्रश्न सोडवा. व्हिडिओतील अभ्यास लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद.